सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर इथे जो आजचा आपला व्हिडिओ आहे ना, संध्याकाळचं माझं थोडंसं रुटीन दाखवण्याचा प्रयत्न केला मी. तर इथे बघा, जे काही संध्याकाळीची जी माझी दिवाबत्ती असते ना, ती अशा प्रकारे असते. तर इथे सकाळी मला तुळशीजवळ रांगोळी काढायला वेळ नाही भेटला आणि हल्ली आहे ना, तुळशीजवळ रांगोळीच काढणं होत नाही. कारण काढली की एक तर चिमण्या खराब करता, नाही तर मग पाऊस. त्यामुळे ना पॉसिबलच होत नाही इथे रांगोळी काढणं. काढली तर मग ते पाणी वगैरे पडलं ना, खूप खराब दिसते. तर आज पाऊस पण नव्हता आणि संध्याकाळी म्हटलं रांगोळी काढूया, म्हणजे चिमण्यांचाही काही त्रास नाही आणि पावसाचाही काही प्रॉब्लेम नाही. तर इथे बघा किती छान अशी मी मस्त रांगोळी काढून घेतली. आणि हा आहे ना, माझं घराचं काम चालू होतं ना, तेव्हा हा एक कडप्पा होता. तर तो ब्लॅक कलरचा आहे ना, त्यावर आहे ना व्हाईट कलरची रांगोळी ना खूप सुंदर दिसते. आणि मैत्रिणीनं, जेव्हा पण तुम्ही रांगोळी काढणार ना, तर त्यामध्ये ना थोडेसे हळदी कुंकू किंवा कुठल्याही रंगाची आहे ना थोडीशी रांगोळी टाकायची. कोरी पांढरी रांगोळी कधीच सोडायची नसते. कारण जी पांढरी कोरी रांगोळी असते ना, ती फक्त आपण पित्राला काढतो. पित्राची जी पूजा असते ना त्यामध्ये. म्हणून कधीही लक्षात ठेवा, जर कधी तुम्ही रांगोळी दारामध्ये, तुळशीजवळ किंवा इतर पूजांमध्ये काढत असेल ना, त्यात थोडा तरी रंग टाकायचा. पांढरी कधीही रांगोळी काढू नये. तर बघा, इथे सिम्पलचं आहे ना, गाऊमातेचे चरण आणि एक छान असं फूल काढून घेतलं होतं. आणि ना मला ना प्रत्येक रांगोळीमध्ये ना पिवळा आणि लाल रंग खूप आवडतो. त्यामुळे आहे ना, मी प्रत्येक रांगोळीत आहे ना पिवळा आणि लाल रंग म्हणजे टाकत असते. तर बघा किती सुंदर वाटते ना रांगोळी. आणि ते ब्लॅक कडप्पा आहे ना, त्यावर खूपच सुंदर ती रांगोळी आहे ना, अशी छान उठून दिसते. इथे कुंड्या वगैरे आहे ना, तर छान अशी काढायलाही जमत नाही. आणि रांगोळी म्हणजे कडप्पा साईडला घेऊन रांगोळी काढली ना, तरीही आहे ना, मग तो ठेवताना थोडंसं विस्कटतं. म्हणून मी थोडंसं असं क्रॉस होऊन काढत होती. तर इथे बघा, संध्याकाळचे जे दिवे असतात ना, तेवढे सगळे दिवे लागतात. तर इथे एक दिवा तुळशीजवळ लागतो, 2 दारामध्ये लागतात उंबरठ्याजवळ. एक जो माझा मेन एंट्रन्स आहे ना, तिथे एक खूप सुंदर असा दिवा लावला आहे मी. तो दिवा आहे ना, नेहमी साऊथकडे ना खूप छान वाटतो आणि मी ना तो दिवा खूप दिवसाचा शोधत होती. तर मला आहे ना, तो आता बरेच वर्ष झाले घेऊन. पण त्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो ना, त्यातून ना तेल गळतं. म्हणून हा एक छोटा दिवा आहे ना, तो मी नेहमी लावून मग त्याच्यामध्ये ठेवते. कारण त्यातून ना तेल असं नॉर्मली वरघळ यायची. त्यामुळे आहे ना, मी आता हा एक छोटासा दिवा आहे ना, त्याच्यामध्ये ठेवते. मग छान वाटतो. तर इथे बघा, माझे 5 ते 6 दिवे आहे ना, टोटल संध्याकाळी लागतात. आणि संध्याकाळची जेव्हा आपण दिवाबत्ती करतो ना, तर मला सकाळपेक्षा ना संध्याकाळची दिवाबत्ती खूप आवडते. खूप म्हणजे खूप. म्हणजे पूर्ण घरामध्ये तो धुपाचा छान असा सुगंध, त्यानंतर सगळीकडे लाईट्स पूर्ण पेटलेली असतात. त्यानंतर आहे ना, सगळीकडे दिवे. तर खूप असं छान वाटतं. संध्याकाळची दिवाबत्ती मला खूप आवडते. आणि जेव्हा असं गुरुवार वगैरे असेल, मंगळवार ना, तर त्या दिवशी तर खूपच छान वाटतं घरामध्ये. तर इथे ना सगळी दिवे मी लावून घेतली आणि ते एक-एक जिथे-जिथे ठेवायची आहे ना, तुळशीजवळ, उंबरठ्याजवळ, दाराच्या इथे, तिथे मी सगळीकडे हे दिवे ठेवून घेणार आहे. तर बघा, हे नुसते दिवे ना प्रज्वलित केले ना, तरी किती छान असा प्रकाश, म्हणजे दिव्याचा जो प्रकाश आहे ना, तो खरोखर खूप सुंदर वाटतो. बघा किती छान वाटतायत दिवे. तर इथे आहे ना, ह्या दिव्याबद्दल आहे ना, माझा जो देवाऱ्यातला दिवा आहे, तो जवळ आहे ना, एक पूर्ण भरला ना, तर 1-1.5 तास आहे ना, छान चालतो. तर याचेसुद्धा मला कमेंट्स आली होती, की "ताई, हा दिवा कुठून घेतला आहे?" तर मी जे देवांचा व्हिडिओ केला आहे ना आपला, त्यामध्ये मी सांगितलं आहे, की हा दिवा मी तिथूनच घेतला आहे. तर इथे छान आहे ना, हळदी-कुंकू संध्याकाळची वेळ होती म्हणून तुळशीला न लावता आहे ना, इथे साईडमध्ये ना वृंदावनलाच लावून घेतली आणि छान दिवा ओवाळून घेतला. इथे ना पूजा करताना आहे ना, नेहमी मी महाराजांनासुद्धा ओवाळून घेत असते. त्यानंतर छान आहे ना, विष्णू सहस्त्रनाम लावलं होतं टी व्हीवर, म्हणून आहे ना, छान असं तिथेही ओवाळून घेतल्यानंतर आहे ना, उंबरट्याला हळदी आणि कुंकू लावून घेतलं. आणि त्यानंतर आहे ना, मग दिवे ठेवून घेतले. आणि लास्टला आहे ना, मग त्यानंतर मग मी जो धूप आहे ना, तो लावते आणि मग पूर्ण घरात आहे ना, मस्त असा पूर्ण घरात हे करते. तर बघा इथे किती सुंदर वाटतंय ना रांगोळी. बघा एकदम साधी काढली आहे. एक ताईंचं आहे ना, मला कमेंट्स पण आली, की "ताई, तुमचे जेवढे काही रांगोळीचे साहित्य आहे, ते सगळे ना एकदा सगळे आम्हाला एकदा दाखवा." तर मी नक्की ताई प्रयत्न करेल त्याचाही एक व्हिडिओ बनवण्याचा. तर छान असा आपण त्यावरही एक व्हिडिओ बनवूया.
तर इथे बघा किती छान वाटतंय घरामध्ये, म्हणजे इतकं प्रसन्न वाटतं ना संध्याकाळची दिवाबत्ती जेव्हा होते ना घरात. आणि रांगोळी बघा किती सुंदर. इथे कधी जेव्हा आहे ना आपण नाही धूप जेव्हाही आपण जाळतो ना त्यामध्ये ना 2 लवंग आणि थोडासा आहे ना भीमसेन कापूरचा तुकडा टाकायचा. खूप छान असं मस्त आहे ना धूपचा सुगंध येतोच, पण ना घरामध्ये ना कुठल्याही प्रकारचे कीटक येत नाही आणि खूप छान वाटतं. आणि इथे बघा माझ्या मुलीचं नाव ओवी आहे. तर ओवीने किती सुंदर आहे ना ती संध्याकाळी दिवाबत्ती लावल्यावर ना अशा प्रकारे कधी-कधी कंटाळा करते, पण बोललं की मग करते. तुम्हीही तुमच्या घरात जर लहान मुलं असतील किंवा तुम्ही स्वतः आहे ना नक्की संध्याकाळी ना शुभम करोती वगैरे मुलांकडनं म्हणून घ्या. खूप छान असतं. ती नेहमी तिला म्हणजे कधी नेहमीच करते आणि रोज रात्री झोपताना मात्र आहे ना ती सगळे मंत्र बोलूनच झोपते. 6 वर्षाची आहे, पण खूप छान तिचं पाठांतर आहे. तर इथे मी बघा किती सुंदर ती बोलते आहे. तर इथे छान मुलीने ना शुभम करोती कल्याणम सगळे जे मंत्र असतात ते सगळे ती बोलून घेतले मी तिच्याकडनं. तीही कधी कधी कंटाळा करते बोलण्याचा, पण मी तिला बोलत असते की बोल बाळा. तर एकदा सांगितलं की ऐकते, कारण अजून काही इतकी मोठी नाही आहे, 6 वर्षाची आहे. आणि तिला स्वामींना मी कधी कधी मुजरा करते ना तर तिला खूप आवडतं, म्हणून ती बघा किती सुंदर स्वामींना मुजरा करते आहे. आत्तापासूनच आपल्या मुलांना पण असे थोडे थोडे म्हणतात ना देवाचं जर वेळ लावलं ना पुढे जाऊन त्यांनाही ती सवय होते आणि छान वाटतं आणि मुलांवर खूप सुंदर संस्कार होतात. त्यानंतर माझी दिवाबत्ती झाली आणि मग जे काही माझं काम होतं वस्त्रांचं ते कंप्लीट झालं. तर इथे उद्या 2 ते 3 ऑर्डर मला पाठवायच्या होत्या. आपल्या ज्या ऑर्डर आहेत ना बऱ्याच लांब लांब जातात, आउट ऑफ पण जातात. आणि आता सध्या दिवाळीमुळे मी स्टॉप केल्या होत्या ऑर्डर, आता पुन्हा स्टार्ट केल्या आहेत. तर दिवाळीच्या आधीच्या ज्या ताई आहेत ना त्यांच्या आता ऑर्डर स्टार्ट केल्या आहे. तर बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं की ताई तुम्ही मेसेजवर रिप्लाय देत नाही, फोन लवकर उचलत नाही, किंवा आमच्या ज्या ऑर्डर आहेत त्या खूप उशिरा देता. तर ताईंनो कसं आहे ना मला घरातलं सांभाळून करायचं आहे आणि माझीही काही ना काही कामं असतात. मी वस्त्रांचं प्लस घरातलं आणि यूट्यूब हे तिन्ही काम सोबत करत असते. तर थोडं मागं पुढं होतं. आणि कसं आहे आम्ही ज्या दोघी बहिणी आहोत ना सध्या, एक बहिणीचे क्लासेस चालू आहे म्हणून आम्ही दोघींवरच सगळा लोड आहे. आणि दिवसातून आहे ना मॅसेज खूप असतात आणि कॉल्स पण खूप असतात. आणि कॉलवर काय प्रॉब्लेम होतो ना, कॉलवर जेव्हा आपण बोलतो ना तर ऑर्डरच्या वेळेस प्रॉब्लेम येतो, मग त्यांचं माप चुकतं. हे म्हणून मी सांगते की मेसेज करा. मग जेव्हा केव्हा मी त्यांची ऑर्डर घेते ना तर मेसेज केलेला असलं ना ते लक्षात राहतं, कारण आता दिवसातून इतक्या लोकांशी बोलायचं म्हटल्यावर कोणाकोणाचं लक्षात ठेवणार. त्यामुळे आहे ना मी कॉल्सपेक्षा आहे ना तुम्हाला मेसेज करायला लावण्याचं कारणच आहे. तर ही सगळी जी ऑर्डर होती ना ही एकाच ताईंची होती आणि त्यांना एवढ्या रंगामध्ये ना फक्त पेशवाई वेगवेगळे मुकुट पाहिजे होते, कारण त्यांना पेशवाई खूप आवडली होती. तर त्यांनी प्रत्येक रंगात आहे ना पेशवाई माझ्याकडनं बनवून घेतली. आणि हे जे वस्त्र आहे ना हे 6 इंच मूर्तीचे आहे. आणि जेव्हा ताई घालतील ना त्यांच्या स्वामींना तेव्हा मी नक्की फोटो मागवेल आणि देण्याचा प्रयत्न करेन. माझी जी मूर्ती आहे ना सेम त्यांनी दादांकडनं तशीच मूर्ती मागवली आहे. हा जो आहे ना ग्रीन कलर होता, त्यानंतर हा बघा राणी कलरची पेशवाईसुद्धा किती सुंदर वाटते. तर खूप छान असे वस्त्र बनतात. ज्या ताईंना हवे आहेत, कसे ऑर्डर करायचे काय यावर ऑलरेडी आपला व्हिडिओ आहे. तर तुम्ही आहे ना जाऊन त्या व्हिडिओमध्ये नंबर दिला त्याच्यावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुमची किती इंचाची मूर्ती आहे ना ते सांगायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्राईस लिस्ट सेंड केली जाते. त्यानंतर मग तुम्हाला माप कसं घ्यायचं काय सगळं सांगितलं जातं आणि माप घेतल्यावरच ऑर्डर बनवली जाते. कमीत कमी 1 वीक ते 10 डेज लागतात, पण मध्ये मध्ये काही काम निघालं किंवा बऱ्याच टाईमच्या ऑर्डर्स असतात. आणि बनवणारी मुकुट बनवणारी मी एकटीच आहे. माझं काम चालू आहे, मलाही हेल्पसाठी ज्या आहेत ना ताईंची गरज आहे. ज्या कोणी ताई मुंबईमध्ये राहतात जवळ, म्हणजे कल्याण ते डोंबिवलीच्या आसपास ज्या कोणी ताई राहतात ना तर त्यांनी नक्की मला संपर्क साधा. तर माझ्याकडनं जेवढं पॉसिबल होईल ना तर तेवढं मी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करेन. आणि मलाही हा बिझनेस पुढे वाढवायचा आहे. पण कसं आहे ना असं खूप श्रद्धेने करणारी गोष्ट आहे ही, तर तसा माणूसही भेटला पाहिजे. आणि शेवटी ते स्वामींच्या हातात आहे. त्यांना जेव्हा करून घ्यायचं आहे ना तेव्हा ते स्वतःच
पाठवतील. तर इथे हे बघा वारकरी वस्त्र किती सुंदर आहे आणि हे जे आहे ना पर्पल कलरचं सध्या हे आउट ऑफ स्टॉक आहे, पण होतं आज ताईंच्या ऑर्डरमध्ये म्हणून मी तुम्हाला दाखवलं. तर याची ऑर्डर सध्या तुम्हाला भेटणार नाही कारण हे मटेरियल मार्केटमध्ये सध्या अवेलेबल नाही आहे. खूप सुंदर वाटते, एकदम लाईट पर्पल कलर आहे आणि खूप सुंदर आहे आणि त्यावरचे मुकुट बघा किती छान आहे. तर हे ताईंची जी ऑर्डर आहे ना ही 2 महिन्यापासून होती पेंडिंग, पण मध्ये आहे ना माझी तब्येत ठीक नव्हती, त्यानंतर दिवाळी आली, नंतर बाकीची कामं, त्यामुळे ना ऑर्डर्स थोड्याशा ना लांबल्या गेल्या. तर मी प्रयत्न करते जितक्या लवकर होईल ना तितक्या लवकर देण्याचा प्रयत्न करते, पण प्लीज तुम्हीही समजून घ्या. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.